आज ना मला तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करायचं होतं. तसं तर मॉर्निंगमध्ये भरपूर सारी कामं असतात, पण इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला आजचं मॉर्निंग रुटीन शेअर करते. सकाळी उठल्यानंतर मी पहिलं शिवचं आवरते. शिवसाठी ना गरम पाणी करून ठेवलेलं, ते पहिलं बॉटलमध्ये भरून ठेवलं. एका गॅसवर मी अंडं उकडायला ठेवलेलं, कारण शिवला ना मी सकाळ सकाळी अंड्याचा येलो पार्ट जो असतो ना तो खाण्यात देते. अंडं उकडल्यानंतर शिवसाठीच पेस्ट करायला घेतली. शिवला ना मी मॉर्निंगमध्ये रोज नाचणी सत्वल देते, ते माझं फिक्स आहे. मी आफ्टरनून आणि इव्हिनिंगचा स्नॅक त्याचा चेंज करत असते, पण सकाळी मात्र त्याला नाचणी सत्वल देते. आणि थंडीचे दिवस आहे, नाचणी सत्व लहान मुलांसाठी खूप पोषक आहे. नाचणी सत्व एका साईडला तयार करायला ठेवल्यानंतर ना मला नाश्त्यासाठी काहीतरी बनवायचं होतं आणि रात्रीचा माझा भात पूर्ण शिल्लक होता, आम्ही काहीच खाल्ला नव्हता. त्यामुळं म्हटलं आता छान असा हा भात परतून घेतला ना तोच नाश्त्यासाठी होऊन जाईल आणि खूप छान लागतो आणि रेसिपी पण खूप सोपी आहे. एक कांदा बारीक चिरून घ्यायचा, 4-5 मिरच्या कापायच्या, कढीपत्ता घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची. पहिले शेंगदाणे मी तळून घेतले. त्यानंतर ना कढईमध्ये जिरी, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी दिली, मिरचीचा तडका दिला आणि थोडीशी कोथिंबीर घालून कांदा वगैरे सगळं असं परतून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये ना हा राईस टाकला. त्याच्यानंतर थोडंसं मीठ ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये आणि जे काही तळलेले शेंगदाणे आहेत ना ते देखील ॲड करायचे त्याच्यात. खूप छान लागतो असा भात, तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुमचा कधी रात्रीचा राईस उरलेला असेल ना, नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतर दुसऱ्याच गॅसवर ना मी भात रेडी झाल्यानंतर चहा देखील बनवायला ठेवला आणि तोपर्यंत शिव देखील उठलेला. पेस्ट त्याची थंड होत होती, तोपर्यंत मस्त असा मी भात खाल्ला आणि चहा देखील झालेला, म्हणून चहा देखील पिऊन घेतला. तर असं होतं माझं आजचं मॉर्निंगचं रुटीन. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.